हॅलो. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुला वेक्टर्सचे 9 प्रॉपर्टीजचे एक सॉल्युशन करून दिलेलं, एक सम सॉल्व्ह केलेला, एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला, की त्या प्रॉपर्टीजला कसं सॉल्व्ह करून एक्झाम्पलच्या थ्रू कसं प्रूव्ह करायचं हे दाखवलेलं. त्यामध्ये आपण R2च्या फॉर्मनी केलेलं होतं. इथं आपण आता तुला एक मी मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये पण करून दाखवतो. दॅट्स मीन तुला प्रॉपरली सगळं क्लिअर होऊन जाईल. ओके. आपण आता मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये करूया. तेव्हा आपण R2च्या फॉर्ममध्ये केलेलं. ओके. आता आपण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये करूया. हे आता समोर जो क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघ, तो जो फॉर्म आहे तो मॅट्रिक्स फॉर्म आहे. ओके. आता आपण त्या फॉर्मला ट्राय करूया की त्याच्यामध्ये मॅट्रिक्सच्या थ्रू कसं करायचं. ओके. ओके. आपण इथून स्टार्ट करूया मॅट्रायसिस वरून. मॅट्रायसिस वरून आपण स्टार्ट करूया. तुला माहिती असेल की मॅट्रायसिस कसं दिसतो. ओके. हा जो समोर मॅट्रायसिस आहे तो 2x2 चा मॅट्रायसिस आहे. ओके. जेव्हा तिकडे 3x3 येतं म्हणजे त्याच्यामध्ये 3 कॉलम 3 रोज येतात. 2x2 म्हणजे 2 कॉलम 2 रोज. ओके. एवढं तर क्लिअर असेलच, आय होप सो. आपण पुढे वाढूया. हा जो आहे तुझा 2x2 चा मॅट्रिक्स आहे. ओके. त्यामध्ये क्वेश्चन काय दिलाय, एस म्हणजे सबसेट, सबस्पेस ऑफ वेक्टर विच इज इक्वल टू, मॅट्रिक्स दिलाय तुला ABCD. हा मॅट्रिक्स आहे आणि विच इज बिलॉंग्स टू दिला ABCD विच इज बिलॉंग्स टू R म्हणजे रिअल नंबर. ओके. सो वी कॅन गो अहेड. फर्स्ट प्रॉपर्टी आपली आहे टू प्रूव्ह दॅट. ओके. टू प्रूव्ह दॅट मध्ये काय बोलायचं, टू प्रूव्ह दॅट द पॉझिटिव्ह इज अ क्लोजर. पॉझिटिव्ह इज अ क्लोजर. ओके. आपण काय केलेलं प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये, की दोन वेक्टर्स घेतलेले, त्या वेक्टर्सला प्लस केलेलं, ऍडिशन केलेलं. ऍडिशन केल्यानंतर त्याचा जो आउटपुट आलेला तो आपल्याला एज इक्वल टू एस यायला पाहिजे होता. ओके. तर आपण पुढे इक्वली आपण त्याच वेने जाऊया आणि कंटिन्यू करूया. ओके. आपण इकडं वेक्टर घेतलं. आता मेन प्रश्न म्हणजे काय आहे, की इथं वेक्टर कुठला घ्यायचे. हे जे दोन वेक्टर घेतो आता आपण R2 R3 च्या फॉर्म मध्ये, तर आपण वेक्टर्स नॉर्मली असेच घेतलेले, X1 X2 X3 X4 किंवा X and Y आणि X and Z असं काहीतरी फॉर्म घेतलेले. आता मॅट्रिक्स मध्ये कसं घ्यायचं, तर मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्सच टाईप मध्ये वेक्टर्स घ्यायचे. जो टाईप इकडे दिला असेल ना त्या टाईप मध्येच घ्यायचं. आता इथे मॅट्रिक्स दिलं तर इथं मॅट्रिक्सच वेक्टर घ्यावं लागणार. ओके. आपण एक एक्स वेक्टर घेऊया. त्यामध्ये आपण ABCD वेक्टर हे मॅट्रायसेस घेतलं. वाय वेक्टर घेऊया. वाय वेक्टर मध्ये आपण EFGH मॅट्रायसेस घेऊया. ओके. फॉर ऑल, हा फॉर ऑलचं साईन आहे. फॉर ऑल ABCD इज बिलॉंग्स टू रिअल नंबर, बिकॉज कारण इकडचे पण एलिमेंट्स रिअल नंबरशी बिलॉंग करतात. म्हणून आपल्याला इकडच्या एलिमेंट्सला पण रिअल नंबरशी बिलॉंग करावं लागेल. तर फॉर ऑल EFGH बिलॉंग्स टू रिअल नंबर. ओके. हे जे पण एलिमेंट्स रिअल नंबरशी बिलॉंग करतात. आपण आता आपली जी प्रॉपर्टी आहे ती प्रूव्ह करूया. X+Y करू. ओके. X+Y करायचं, कारण फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय होतं, की आपल्याला दोन वेक्टर्सला ऍडिशन करायचं होतं. X+Y करतोय आपण इकडं. X+Y केलं. X ची व्हॅल्यू आपल्याला काय घेतलेली, आपण इथं घेतलेली ABCD. ABCD घेतली इकडं, प्लस केलं. नंतर Y ची व्हॅल्यू काय घेतलेली इकडे, EFGH. ओके. ही व्हॅल्यू घेतली. आता ह्या दोघांना प्लस करायचं. या दोघांना प्लस करायचं. आता या दोघांना प्लस कसं करणार, सिंपल आहे. पोझिशन वाईज प्लस करायचं. फर्स्ट पोझिशनला फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशनला सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशनला थर्ड पोझिशन, फोर्थ पोझिशनला फोर्थ पोझिशन. ओके. असं थ्रू आपल्याला प्लस करायचं आहे. A+E होणार, हा बा A+E आला इकडं. नंतर B+F होणार, हा बा B+F आला इकडं. त्यानंतर C+G होणार, हा बा इकडं C+G आला इकडं. आता D+H होणार, तर हे बघ इकडे D+H झाला. बरोबर समजलं प्लस कसं करायचं, ऍडिशन करायचं. हा आला तुझा आउटपुट. आता बघायला गेलीस AEBFCGDH च्या जागी काही नंबर्स असले, या दोघांना नंबरला ऍड केले तर ते येऊन ह्या फॉर्म मध्ये येऊ शकतात. येऊ शकतात ना. नंबर सिंगल सिंगल येणार, सिंगल सिंगल नंबर आले म्हणजे हा फॉर्म पण सिंगल सिंगल नंबर मध्येच आहे. म्हणजे अल्टिमेटली ह्या फॉर्म मध्ये येणारच मॅट्रिसेस. म्हणजे आपण बोलू शकतो की ही जी व्हॅल्यू आली आहे ती इक्वल टू एस आहे. म्हणजे जो आपला एस दिलेला इकडं, ती इक्वल टू एस आहे. आपण बोलू शकतो दॅट्स मीन की तुझी फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे क्लोजरची ती प्रूव्ह झाली. ओके. फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे प्रूव्ह झाली, तर आपण जाऊया आता सेकंड प्रॉपर्टी. ओके.
सेकंड प्रॉपर्टी इकडे काय करत बोलते की टू प्रूव्ह दॅट, एक मिनिट, सेकंड प्रॉपर्टी काय बोलते इकडं की टू प्रूव्ह दॅट पॉझिटिव्ह इज अ कम्युटेटिव्ह. काय? पॉझिटिव्ह इज अ कम्युटेटिव्ह. पॉझिटिव्ह इज अ कम्युटेटिव्ह मध्ये काय होतं प्रॉपर्टीमध्ये, की तुला एकदा एक्स प्लस वाय करून बघायचं आहे आणि एकदा वाय प्लस एक्स करून बघायचं आहे, आणि दोघांची जी व्हॅल्यू येईल ती इक्वल आहे की नाही ती बघायची. इफ अगर इक्वल असेल तर तुझी सेकंड प्रॉपर्टी ऑल्सो प्रूव्ह होईल. ओके, समजलं? सो ते प्रूव्ह करायला जाऊया आपण. ओके, तर त्यामध्ये प्रूव्ह करायला काय करावं लागेल आपल्याला, तो आपण बघूया त्याला कसं सॉल्व्ह करायचं. ओके, तर एक्स प्लस वाय तर आपण ऑलरेडी तो वर सॉल्व्ह केलं, तर सेम ॲज इट इज तसंच सॉल्व्ह करायचं जसं आहे तसं. त्याचा आन्सर हा आलाय. ओके, तर आता वाय प्लस एक्स करायचं आपल्याला. ओके, वाय प्लस एक्स करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर वाय प्लस एक्स करण्यासाठी आपल्याला इकडं, हा बघ इकडे फॉर्म. सो वाय प्लस एक्स करण्यासाठी फर्स्ट वाय ची व्हॅल्यू घ्यायची, नंतर एक्स ची व्हॅल्यू घ्यायची, दोघांना प्लस करायचं, त्याची व्हॅल्यू येतो. आता मला सांग, 2 + 3 केलं किंवा 3 + 2 केलं, आन्सर फायच येणार आहे. तो आपण बोलू शकतो की एक्स प्लस वाय कर किंवा वाय प्लस एक्स कर, हे सेमच आन्सर येणार. तो हे हेन्स प्रूव्ड आहे. ओके, हे तुझी सेकंड प्रॉपर्टी पण प्रूव्ह झाली इकडं. आता आपण टर्न होऊया थर्ड प्रॉपर्टीकडे. थर्ड प्रॉपर्टी इकडे काय बोलते की टू प्रूव्ह दॅट पॉझिटिव्ह इज अ असोसिएटिव्ह. पॉझिटिव्ह इज अ असोसिएटिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुला 3 वेक्टर्स घ्यायचे. ओके, जसं आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये पण केलं तसं पण ह्याच्यामध्ये पण तेच करायचं. 3 वेक्टर्स घ्यायचे, तो एक्स आणि वाय तर आपण ऑलरेडी घेतलेच आहे. तर राहिलं का आपल्याला झेड वेक्टर घ्यायचा अजून एक एक्स्ट्रा. तर झेड वेक्टर मध्ये काय लिहिलं आपण, आय जे के एल, आणि आणि डिजिट आणि डिजिट नाही सॉरी, आणि अल्फाबेट तू लिहू शकते तुला जो आवडतो तो. ओके, सो आपण इकडे आय जे के एल घेतलं आहे. तर झेडची वेक्टर, झेड वेक्टरचे मॅट्रायसिस हे आहे, वाय वेक्टरचे मॅट्रायसिस हे आहे, आणि एक्स वेक्टरचे मॅट्रायसिस हे आहे. ओके, सो फर्स्ट आपण एल एच एस सॉल्व्ह करूया. त्यामध्ये काय बोलतो थर्ड प्रॉपर्टी, की एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये वाय प्लस झेड करून बघायचं, आणि त्यानंतर एक्स प्लस वाय ब्रॅकेटमध्ये प्लस झेड करून बघायचं की दोघांचे आन्सर सेम येत आहेत का. म्हणजे कसं, की जो पहिला वेक्टर असेल ना त्याला बाहेर ठेवायचं, बाकीचे जे 2 वेक्टर्स वाय आणि झेड वाले त्या दोघांना आधी प्लस करायचं, नंतर त्यांचा जो आन्सर येईल ना त्या आन्सरशी बाहेरचा जो एक वेक्टर राहिला ना त्याच्याशी प्लस करायचं. हा, त्याचा जो आन्सर येईल ना तो आर एच एस ची मॅच करायचा. आर एच एस काय आहे याच्यामध्ये, की पहिले जे 2 वेक्टर त्यांना आधी ऍड करून घ्यायचं, नंतर त्याचा जो आन्सर येईल त्या आन्सरला थर्ड वेक्टरशी मल्टी प्लस करायचं. ओके, प्लस करायचं. सो ह्या दोघांचे आन्सर इक्वल यायला पाहिजे. इक्वल आले दॅट मीन तुझी थर्ड प्रॉपर्टी पण इक्वल झाली. सो आपण एल एच एस घेऊया. एल एच एस मध्ये काय बोललंय की एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स प्लस वाय प्लस झेड, तर एक्स ची व्हॅल्यू इकडे लिहिली, ब्रॅकेटमध्ये वाय आणि झेड ची व्हॅल्यू लिहिली. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावरती पोझिशन वाईज तुला प्लस करायचे, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन अँड फोर्थ पोझिशन. त्या थ्रू तुला हे केलं प्लस, त्याच्यामध्ये तुझा हा आउटपुट आला. या आउटपुटला तुला बाहेरच्या वेक्टरशी प्लस करायचं. तर ह्याला पण सेम पोझिशन वाईज प्लस करायचं. ह्या पोझिशन फर्स्ट टू फर्स्ट, सेकंड टू सेकंड, थर्ड टू थर्ड, फोर्थ टू फोर्थ, पोझिशन वाईज प्लस केलं तर तुझा हा आउटपुट आला. ओके, हा तुझा आन्सर आला ह्याच्यामध्ये फायनल आन्सर. आता आपण आर एच एस सॉल्व्ह करून बघूया की आर एच एस ह्याच्या इक्वल येतोय की नाही. ओके, सो आर एच एस काय बोलतो की एक्स प्लस वाय म्हणजे पहिले 2 वेक्टर्सला प्लस करायचं, देन थर्ड वेक्टरला प्लस करायचं. तर पहिल्या वेक्टर्स आपण दोन घेऊया, एक्स वाय आणि झेड लिहून घेतले आपण ब्रॅकेटमध्ये आहेत आपले एक्स आणि वाय. तो आधी आपण एक्स आणि वाय ला ऍड करून घेऊया ब्रॅकेट वाल्यांना. पोझिशन वाईज ऍड करायचं, फर्स्ट टू फर्स्ट, सेकंड टू सेकंड, थर्ड टू थर्ड, फोर्थ टू फोर्थ, जसं सांगितलं तसं. ओके, तो तर ऍड केल्यानंतर तुला हा एक आन्सर भेटेल. या आन्सरला तुला बाहेरचा जो थर्ड वेक्टर आहे त्याच्याशी मल्टिप्लाय करायचं, प्लस सॉरी प्लस करायचं. प्लस केल्यावर तुला हा आउटपुट येणार इकडं. तर एकदा मॅच करून बघ की तुझा हा आणि हा दोन्ही इक्वल आहेत. हो इक्वल आहे. तो आपण बोलू शकतो एल एच एस इक्वल टू आर एच एस. येस, हो बोलू शकतो. देन हा हॅन्स प्रूव्ड आहे. ओके, कळालं तुला प्रॉपर्टी? आय होप सो कळाली असेल तुला. ओके, सो आपण आता, ओके, सो आपण आता बघूया फोर्थ प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी इकडे काय बोलतोय की टू प्रूव्ह दॅट पॉझिटिव्ह इज अ ऍडिटेटिव्ह. आता ऍडिटेटिव्ह म्हणजे काय बोललेलो की त्याच्यामध्ये तुला एक झिरो ऍड करून बघायचंय. जो तुझा वेक्टर असेल त्याला झिरो मध्ये ऍड करायचा आणि बघायचा की तो सेम टू सेम तोच वेक्टर येतोय का, म्हणजे एक्सच येतोय. ओके,
सो झिरो घ्यायचं, तर झिरोला पण आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. तर मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये झिरो कसे येतो, 0 0 0 0, दिस बी बिलॉंग टू एस. ओके. सो एक्स प्लस झिरो करून बघायचं, तर एक्स आपला मॅट्रिक्सच होता आणि झिरो हा ऍडिंग केल्यावरती काय येणार, सेम तोच येणार, एक्सच येणार. तो प्रूव्ह झाला तुझा, विच इज इक्वल ए बी सी डी आला. तर ABCD काय होता, आपण एक्स घेतलेला, तो एक्स आला तुझा वेक्टर. तर हॅन्स प्रूव्ह. म्हणजे फोर्थ प्रॉपर्टी पण सिमिलरली तुला 0 + x करून पण बघायचं, मग इकडे लिहून टाकायचं, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट 0 + x इज इक्वल टू एक्स. ओके. सो मी थोडा फास्ट घेतोय हे, कारण मला पुढचे पण टॉपिक्स कव्हर करायचे, कारण हे ऑलरेडी मी 2 ते 3 व्हिडिओज मध्ये समजवलंय तुला. सो तू ते व्हिडिओज बघून अगर नाही कुठलं समजलं असेल तर त्या व्हिडिओज मध्ये स्टेप्स बघ, त्या व्हिडिओज मध्ये तुला कळून जाईल. ओके. सो आपण जाऊया आता फिफ्थ प्रॉपर्टीवरती. फिफ्थ प्रॉपर्टी आहे ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय होतं, की जो प्लस आहे त्याला मायनस करायचं, जो मायनस आहे त्याला प्लस करायचं. सो इकडे ही तुझी प्लस वेक्टर. ओके. हा जो एक्स आहे हा तुझा प्लस वेक्टर आहे, म्हणजे +A +B +C +D. आता इन्व्हर्स करायचं म्हणजे ह्याला -x करावं लागणार. -x केलं तर ह्याच्या आतमधले एलिमेंट पण मायनस करावं लागणार. त्याला मायनस करायसाठी काय लागणार, -A -B -C -D. ओके. तर हा फिफ्थ प्रॉपर्टी काय बोलतो, की x इन्व्हर्सला करून बघायचं, म्हणजे x इन्व्हर्स करून बघायचं की त्याचा आन्सर झिरो येतोय. ओके. झिरो आला ते की तुझा फिफ्थ प्रॉपर्टी प्रूफ झाला. तर एक्स प्लस घ्यायचं, म्हणजे +x हा तुझी x ची व्हॅल्यू झाली. ओके. प्लस प्लस केलं इकडं, ही तुझी इन्व्हर्सची व्हॅल्यू झाली, एक्स इन्व्हर्सची व्हॅल्यू. सो ह्याला प्लस केलं. आता हा प्लस आहे आतमध्ये, पोझिशन वाईज प्लस करत जा, फर्स्ट टू फर्स्ट, सेकंड टू सेकंड, थर्ड टू थर्ड, फोर्थ टू फोर्थ, प्लस करत जा. प्लस केल्यावर तुला आन्सर असेच भेटणार, A-A B-B C-D-C कारण प्लस मायनस असतो. तर A-A 0, B-B 0, C-C 0, D-D 0 होतो. ओके. सो तुझं 0 0 म्हणजे ह्याला आपण झिरो बोलतो, बरोबर. ही तुझी मॅट्रिक्स झिरो आली. देन हेन्स प्रूफ, की आपण बोलू शकतो की x + x इन्व्हर्सला केलं तर आपण आपल्याला आन्सर झिरो भेटतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट इन्व्हर्स x + x करून बघितलं त्याचा आन्सर पण झिरो देणार. ओके. सो हे तुझं फिफ्थ प्रॉपर्टी पण इथं प्रूव्ह झाली. ओके. सो वी कॅन गो अहेड फॉर सिक्स्थ, जी आहे आपली स्केलार प्रॉपर्टीज. स्केलार प्रॉपर्टीज म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डॉट प्रॉपर्टीज म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टीज करायची आहेत. मेन टास्क ह्याच्यामध्ये पण देखील आहे, की त्याच्यामध्ये तुला मल्टिप्लिकेशन कसं करायचंय, कुठल्या स्केलरशी कसं करायचं. ओके. सो फर्स्ट प्रॉपर्टी इकडे इझी आहे, टू प्रूव्ह दॅट दी 1 × x अँड x × 1 विच इज इक्वल टू एक्स, हे बघायचंय. फॉर ऑल एक्स इज बिलॉंग टू एस. ओके. सो लेट एक्स इक्वल टू काय आहे आपला, ABCD. ओके. एक्स इक्वल टू ABCD आहे, तर आपण बघूया 1 × x करून बघूया. तर 1 × ABCD केला. आता 1 एनिथिंग मल्टिप्लाय बाय सेम टू सेम तोच येणार आहे, इक्वल टू आपल्याला एवढं माहिती आहे. सेम तसंच लिहून टाकलं, इक्वल टू एक्स आहे, म्हणजे हे ABCD आला, ABCD काय आहे, एक्स आहे, बरोबर. हेन्स प्रूफ की 1 × x इक्वल टू एक्सच येतं, हेन्स प्रूव्ह झालं. सिमिलरली आपण असं पण बोलू शकतो की 1 × x हा आहे, तर x × 1 पण तोच येणार आहे, इक्वल. तर आपण बोलू शकतो सिमिलरली वी कॅन प्रूव्ह x × 1 इक्वल टू एक्स. ओके. सो हे प्रूव्ह झालं, सिक्स प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. आता येते सेव्हन्थ प्रॉपर्टी. सेव्हन्थ प्रॉपर्टी इकडे काय बोललो, की सेव्हन्थ प्रॉपर्टी मध्ये आपल्याला हे करायचं की टू प्रूव्ह दॅट आपल्याला दोन स्केलर घ्यायचे, पी अँड क्यू. टू प्रूव्ह दॅट पी मल्टिप्लाय बाय क्यू एक्स म्हणजे आधी तुला क्यू ला एक्स शी मल्टिप्लाय करायचं. ओके. आधी क्यू ला एक्स शी मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्याचा जो आन्सर येईल तो तुला पी शी मल्टिप्लाय करायचा. ओके. देन बघायचं की ते इक्वल टू PQ, म्हणजे पहिला पी आणि क्यू ला मल्टिप्लाय करायचंय. देन त्याचा जो आन्सर येईल त्याला एक्स शी मल्टिप्लाय करायचं, की ह्याचा जो ह्या होलचा जो आन्सर असेल तो ह्याच्याशी इक्वल आहे की नाही ते बघायचं आहे. म्हणजे आपल्याला LHS RHS करावं लागणार. ओके. LHS RHS करावं लागणार, म्हणजे आपल्याला इकडे PQ पहिला आपण LHS घेऊया, P × QX. सो P × ब्रॅकेटमध्ये QX ची व्हॅल्यू काय होती आपली, ABCD. ओके. सो एक्स ची व्हॅल्यू आपण इकडे घेतली. आता क्यू इकडे. आता ह्याला मल्टिप्लाय कसं करायचं ह्याच्यामध्ये एक एक करून सगळ्या सगळ्या एलिमेंटमध्ये मल्टिप्लाय करत जायचं. ओके. समजलं. तर आता हे बघ इकडे कसं केलं, क्यू ला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, QA QB QC QD झालं, एक एक मल्टिप्लाय ह्याच्यामध्ये. आता राहिला पी.
आता पी ला मल्टिप्लाय करायचं आहे, तर पी ला पण सेम टू सेम तसं एक 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 करून मल्टिप्लाय करायचं. ओके. सो आपण करूया पी, तर आतमध्ये गेला पी, तर पी क्यू ए झाला, नंतर पी क्यू बी झाला, नंतर पी क्यू सी झाला, नंतर पी क्यू डी झाला. कळालं? समजलं? एवढं कसं झालं ते? हे तुझं आलं एल एच एसचा आन्सर. हा. आता आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो की पी क्यू जो आहे सगळ्यांमध्ये कॉमन आहे, तर आपण पी क्यू ला बाहेर कॉमन घेऊ शकतो. घेऊ शकतो. म्हणून आपण इकडे पी क्यू ला कॉमन बाहेर घेतला. ओके. मग आतमध्ये काय राहिलं पी क्यू बाहेर निघाला तर ए बी सी डी राहिलं, बरोबर? ए बी सी डी, आणि एबीसीडी काय होतं आपलं? अरे एबीसीडी तर एक्स होता इकडं. सो आपण पी क्यू मल्टिप्लाय बाय एक्स लिहू शकतो, बरोबर? आणि हे बघतेस तर अरे, हे काय सेम ह्याच्यासारखं नाही येते का? म्हणजे हे इथं प्रूफ, इथं डायरेक्टली प्रूफ झालं की एल एच एस इक्वल टू आर एच एस आहे. तर हॅन्स प्रूफ केलं आपण की पी इंटू क्यू एक्स इज इक्वल टू पी क्यू इंटू एक्स. हॅन्स प्रूफ. तुझं इकडं सेventh वाली प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. ओके. सो आता आपण टर्न होऊया एट वाली प्रॉपर्टी वरती. ओके. सो एट वाली प्रॉपर्टी काय बोलते? टू प्रूव्ह दॅट पी इंटू एक्स प्लस वाय विच इज इक्वल टू पी एक्स प्लस पी वाय, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके. सो आपण ऍज युजल जसं बाकीच्या ह्याच्यामध्ये घेतो, ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय काय आहे? वेक्टर्स आहेत. त्यामध्ये पी आणि क्यू काय होते? स्केलार होते. म्हणून त्याचा आपण मॅट्रिसेस फॉर्म नाही घेतलेला. एक्स आणि वाय आपले वेक्टर्स आहेत म्हणून आपण तिकडं मॅट्रिसेस घेतो. पी आणि क्यू आपले स्केलर आहेत म्हणजे नॉर्मल नंबर आहेत म्हणून आपण त्यांना सिंगल सिंगल करूनच मल्टिप्लिकेशन करायचं. तो इकडे एकच स्केलर आहे म्हणजे फक्त पी आहे, बाकीचे हे दोन वेक्टर्स आहेत. ओके. तो आपण करूया पहिला एलएचएस घेऊन बघूया पी इंटू एक्स प्लस वाय. ओके. सो पी इंटू एक्स प्लस वाय इकडे घेतला. पी मल्टिप्लाय बाय एक्स प्लस वाय म्हणजे एक्स ची मॅट्रिसेस घेतला, वायचा मॅट्रिसेस घेतला. दोघांना प्लस केलं, पोझिशन वाईज प्लस करायचं. फर्स्टला फर्स्ट, सेकंडला सेकंड, थर्डला थर्ड, फोर्थला फोर्थ घेतला. ओके. सो तो करून करून आपण प्लस केलं, त्याचा आउटपुट हा आला. ओके. सो आता काय करायचंय की हा जो पी आहे ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. कसं करायचं? सगळ्यांना एक एक करून मल्टिप्लाय करा. आता इकडे पी झाला, इकडे पी झाला, इकडे पी झाला, इकडे पी झाला. पी आतमध्ये मल्टी झालं तर पी ए प्लस पीई, पी बी प्लस पी एफ, पी सी प्लस पी जी, पी डी प्लस पी एच. हे बघ आलं इकडं, बरोबर? सो आता ह्याच्यामध्ये काय करायचं? हं. जे वायचे एलिमेंट, एक्सचे एलिमेंट काय होते? ए बी सी डी. ए बी सी डी एक्सचे एलिमेंट वेगळे करायचे. वायचे एलिमेंट एफ ई एफ जी एच, वायचे एलिमेंट वेगळे करायचे. तर हे आपण वेगळे वेगळे केले. पी ए, पी बी, पी सी, पी डी वेगळे केले. पीई, पी एफ, पी जी, पी एच वेगळे केलं. ओके. तर ह्याच्यामध्ये आता सेम जसं आपण त्याच्यामध्ये पी क्यू काढलेलं आहे ह्याच्यामध्ये पी काढूया, कारण पी कॉमन आहे ह्याच्यामध्ये. सो पी ला आपण बाहेर घेतलं. पी ला बाहेर घेतल्यानंतर ह्याच्या आतमध्ये काय राहिलं? आता इथून पी रफ केला, हा पी रफ केला, हा पी रफ केला, आणि हा पी रफ केला. ह्याच्यामध्ये काय राहिलं? ए बी सी डी राहिलं. ओके. ए बी सी डी राहिला. तर ए बी सी डी राहिलं, ह्याच्यामधून पी बाहेर काढला आपण, पी कॉमन आहे तर ह्याच्यामधून पी बाहेर काढला. पी रफ केला, पी रफ केला, पी रफ केला, पी रफ केला. ह्याच्यामध्ये काय राहिलं? ई एफ जी एच राहिला, बरोबर? आता ए बी सी डी आणि ई एफ जी एच काय आहे? इक्वल टू ए बी इकडं एक्स अँड वाय आहे. तर ए बी सी डीच्या जागी एक्स लिहू शकतो, ई एफ जी एच च्या जागी वाय लिहू शकतो, बरोबर? तर आपण असं लिहू शकतो पी एक्स प्लस पी वाय. आणि हे बघ, हे इक्वल टू हे आहे एल एच एस आर एच एस आहे. तर आपण बोलू शकतो की हेन्स प्रूफ एल एच एस इक्वल टू आर एच एस. दॅट्स मीन की आपण एट प्रॉपर्टी पण प्रूव्ह केली. ओके. आता जाऊया आपण नाईन्थ आणि लास्ट प्रॉपर्टीवरती, या व्हिडिओचा लास्ट सम. सो टू प्रूव्ह दॅट नाईन्थ प्रॉपर्टीमध्ये काय बोलले? पी प्लस क्यू मल्टिप्लाय बाय एक्स करून बघते विच इज इक्वल टू काय यायला पाहिजे? पी एक्स प्लस क्यू एक्स यायला पाहिजे. ओके. सो आपण हे प्रूव्ह करूया. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे एकच वेक्टर आहे, एक्सच आहे फक्त, म्हणजे एकच वेक्टर आहे. बाकीचे दोन स्केलर आहेत. सो आधी आपण पी प्लस क्यू ठेवले तसेच वेक्टर आहे. आता कसं करायचं याला? प्लस ए ला पहिला पी प्लस क्यू, पी ए प्लस पी क्यू, नंतर बी करायचं पी बी प्लस क्यू बी, नंतर सी ला करायचं पी सी प्लस पी क्यू, पी सी सॉरी पी सी प्लस क्यू सी, नंतर डी ला करायचं पी डी प्लस क्यू डी. हे आलं. हा फॉर्म आला इकडे बघ, सेम, बरोबर? इकडे हा फॉर्म आला. आता ह्याच्यामध्ये बघ, बघू शकतो आपण काय करायचं माहितीये? पी वाला फॉर्म वेगळा करायचा आणि क्यू वाला फॉर्म वेगळा करायचा.
सो पी ए वाला, पी बी वाला, पी सी वाला, पी डी वाला फॉर्म वेगळा केला. क्यू ए, क्यू बी, क्यू सी, क्यू डी वाला फॉर्म वेगळा केला. ह्याच्यातून आता पी कॉमन आहे, सो पी ला आपण कॉमन बाहेर घेतलं. क्यू कॉमन आहे, क्यू ला बाहेर कॉमन बाहेर घेतलं. आतमध्ये काय राहिलं, एबीसीडी. आणि याच्यामध्ये राहिलं एबीसीडी. आता एबीसीडी, एबीसीडी काय होतं, एबीसीडी काय आहे, इकडे एक्स आहे. एक्स आहे तर आपण कॉमन ह्याला एक्स देऊ शकतो. तर तो झाला पी एक्स प्लस क्यू एक्स. पी एक्स प्लस क्यू एक्स झालं, बरोबर. मग हेन्स प्रूव्ड हे आपण बोलू शकतो की हा आर एच एस आहे. हा बघ, आर एच एस आहे हा, बरोबर. मग हेन्स प्रूव्ह झाला इकडं की तुझ्या एल एच एस इक्वल टू आर एच एस. तुझी 9th प्रॉपर्टी पण इकडे प्रूव्ह. ओके, टोटल 9 चे 9 प्रॉपर्टीज आपण इकडे प्रूव्ह केले. त्याच्यामध्ये आता मॅट्रायसिस पण तुला मी समजवलं. यामधून काही डाऊट असलं तर मला प्लीज क्लासमध्ये विचार, काय आहे डाऊट, की कसं नाही समजत आहे वगैरे. मी तुला प्रॉपरली समजून क्लासमध्ये किंवा त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ पण बनवून देईल स्पेशली पाहिजे तर. आणि तुला गाईड नोट्स पण पाठवेल इझी राईट मध्ये, की पूर्ण नोटेशन करून की कुठे कसं काय करायचं ते. ओके, पण प्लीज एकदा डाऊट विचार अगर डाऊट असला तर. ओके, सो या व्हिडिओमध्ये फक्त मी एवढंच समजवतो. बाकीचं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुला एक्सप्लेन करेन. ओके, चल, बाय. हॅव अ नाईस डे.